नमस्कार. यापूर्वीच्या 13 नंबरच्या भागामध्ये ज्योतिष शिकूया या सदरामध्ये आपण 10 नंबरची व्याघ्र योनी याचा अभ्यास केलेला होता. आज आपण त्याच्या पुढे जाणार आहोत. म्हणजे ह्या ज्योतिष शिकूया यामध्ये आपण हा 14 नंबरचा भाग पाहत आहोत. भाग 14 यामध्ये 11 नंबरची मृग योनी नावाची योनी आहे, तिचा आपण आज अभ्यास करणार आहोत. मृग म्हणजे हरिण किंवा ज्याला आपण हरिणी असा शब्द वापरणार. आपण हे शब्द माणसासाठी वापरतो. म्हणजे काय बघा, अतिशय सुंदर तरुणी असेल तर बऱ्याच वेळा बघा तिला हरिणी शब्द वापरला जातो. डोळे तिचे हरणासारखे आहेत, अमकं तमकं असे आपण त्याची काय करतो, विशेषणं वापरतो. हरणासारख्या डोळ्यांची, अमकं तमकं, हा जर प्रकार बघितला तर हे सगळे शब्द माणसासाठी आहेत. मग ही मृग योनी नावाची योनी आहे. हरिण आपण बघितलं, आपण हरणाचा कधी अभ्यास केला असला तर बघा, हरिण हे पाळीव प्राणीमध्ये येणार नाही कधी, परंतु काही लोकांच्याकडे पाळीव असू शकेल, कारण ते आपल्याला त्रासदायक नाही. जसा वाघ त्रासदायक आहे, सर्प त्रासदायक आहे, तसा हरिण त्रासदायक नाहीये. शेळी मेंढीसारखं असेल पण शक्यतो पाळण्याला कायद्याने काही ठिकाणी बंदी असल्यामुळे नाहीये. पण कुठं जर चोरून असेल तर असू शकेल, पण तो त्रासदायक नाही. आता आपण विचार केला तर हरिण हा प्राणी जो आहे तो असा अतिशय भित्र्या स्वरूपाचा आहे. आणि कुठं जर संगीत लागलं असेल, वाऱ्याची झुळूक जोरात त्याचा वारा येत असेल, खळखळतं पाणी त्याचा आवाज येत असेल, व झाड सळसळते त्याचा छान आवाज असेल, पानांचा आवाज असेल, तर ह्या आवाजाला लुब्ध होणारं, ते आवाज छान शांतपणे ऐकणारं, त्यामध्ये रममाण होणारं आणि भान हरपणारं असं हे हरिण. आणि मग त्याची शिकार या अशा बेसावतपणे केली जाते, कारण ते लुब्ध होतं. आपण म्हणतो ना, बघा त्यात काय का लहान मुलांसारखं आहे, ते त्याला खेळण्यात एवढं गुंतलंय ना, त्याला काही जेवण नाही, भान नाही, काही नाही, आपण म्हणतो ते लुब्ध झालंय. तसं हरिण हे गजयोनीची या मृगयोनीची माणसं ही एखाद्या गोष्टीत लुब्ध होणारी आहे. त्या कामामध्ये इतकी समरस होतात, त्यांना जेवण सुद्धा फारसं लागत नाही. म्हणजे काय, काम पूर्ण होऊ दे, माझं लक्ष इकडे कुठं नाहीये, अशा स्वरूपाचा विचार करून आपल्या कामामध्ये अतिशय मन लावून ते पूर्ण कसं झालं पाहिजे याचा ध्यास घेऊन मग बाकी काय असेल तर अशा स्वरूपाचा विचार करून अशा स्वरूपाची जगणारी माणसं ही आपल्याला मृग योनी या योनीमध्ये दिसतात. आता आपण बघूया की या मृग योनीमध्ये काय. ह्या योनीचं वैशिष्ट्य असं की ही योनी 2 नक्षत्रामध्ये वाटलेली आहे. त्यातलं एक नक्षत्र आहे 17 नंबरचं अनुराधा, आणि दुसरं नक्षत्र आहे ते म्हणजे 18 नंबरचं ज्येष्ठा. ही दोन्ही नक्षत्र तुम्हाला नंबरवरून लक्षात येईल की सलग नक्षत्र आहेत. ही दोन्ही नक्षत्र एकाच वृश्चिक राशीमध्ये आहेत. या दोन्ही नक्षत्राचं वैशिष्ट्य, ही दोन्ही नक्षत्र ही चतुष्पाद, म्हणजे हे पण चारीही चरण एकात, हे चारीही चरण एकात असणारं दोन्ही चतुष्पाद म्हणजे एकाच जातीची नक्षत्र आहे. आपण जर विचार केला तर असं लक्षात येईल की मृग योनीमध्ये ह्या अनुराधा नक्षत्राची नाडी मध्य आहे. म्हणजे मध्य नाडीची माणसं वातविकारी असू शकतात. त्या लोकांना वातविकार हा जास्त मोठा विकार असू शकतो. त्यामुळं मध्य नाडी अनुराधा नक्षत्राची माणसं वातविकारी असतात. मग ही आहे देवगडी. देवगडी माणसं आहेत म्हणजे कुठली, तर त्यांच्यामध्ये देखणे पण चांगलं असेल, वागणं पण चांगलं असेल, पण थोडीशी लबाडी जास्त असते. त्यामुळं आपण ह्यांच्यापासून सावध राहावं. हे लवकर समजत नाही आणि आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही की हे काय करतायत, आणि नंतर शेवटी सगळ्यात समजतं की अरे च्या थोडंसं ह्यानं आपल्याला शेंडी लावली बरं का, असं जर म्हटलं तर ते देवगणी असले पाहिजे. त्यानंतर ह्यांचं मुख आहे तिर्यंक, म्हणजे ही माणसं नेहमी वर्तमानात चालतात. आज काय, आत्ता काय चाललंय हे प्रेझेंट कंडिशन, मागच्या गोष्टींचा विचार करणार नाही. म्हणजेच काय, तर आज काय चालू आहे याचा विचार करतील आणि त्याप्रमाणे जगतील. खूप माणसं अशी आहेत की माझ्याकडे आलेल्यामध्ये मला असं लक्षात येतं की काय हो, मला 7:30 चालू आहे काय, म्हणजे आत्ता 7:30 जर सुरू असेल तर ती त्यासारख्या एका शब्दामध्ये 2-5 वर्ष गुंतून फिरत असतात. का, तर ती ही तिर्यंक स्वरूपाची माणसं, त्यांना कोणीतरी सांगतं आणि मग ते त्यामध्ये सारखा विचार करत असतात, मला 7:30 आहे, मला 7:30 आहे. तर ती तिर्यंक स्वरूपाची माणसं ही वर्तमानात जगणारी, त्यामुळं त्यांची दृष्टी आहे ती मंद आहे.
म्हणजे फारसा विचार न करता कोणी जरी काय सांगितलं आमच्यानी की त्या गोष्टी लगेच स्वीकारतील. सहज एका माणसानं सांगितलं होतं, अहो ह्या हिवाळ्यामध्ये काड्यापेटी साधाळते एका डबीत ठेवायची असते. आणि एक डबी घेऊन गेला घरी आणि सांगितलं, मला जर डबीच्या बाहेर काड्यापेटी दिसली तर बघा. मग घरी तंबी दिली, तेव्हापासून काड्यापेटी कायम डबीमध्ये. का? कुणीतरी सांगितलं. मंद दृष्टी. सगळ्यांच्याकडे असं आहे का? नाही. पण आपण त्या गोष्टी विचार करत नाही. त्यांनी सांगितलं म्हणलं की मी ते ऐकलं आणि फॉलो केलं. अशी हजारो माणसं आहेत. कुणीतरी सांगायचं आणि ह्यांनी ऐकायचं आणि ते फॉलो करायचं. मंद दृष्टी असं म्हणतो आम्ही त्याला. त्यानंतर त्याची रास आहे वृश्चिक. ही रास जी आहे वृश्चिक, ही कशा स्वरूपाची आहे? ही 8 नंबरची रास आहे. विप्रवर्ण आणि जलतत्व या स्वरूपाची आहे. विप्रवर्ण म्हणजे काय? विचार करण्याची क्षमता वरून खाली असणं आणि चांगला विचार प्रथम डोक्यात येणं आणि वाईट विचार सर्वात शेवटी, जर अगदीच पर्याय नसेल तर विचारात घेणं, अशा स्वरूपाची माणसं ही विप्रवर्णी आहेत. जलतत्वाची म्हणजे परिस्थितीप्रमाणे स्वतःला बदलून घ्यायचं. परिस्थिती काय आहे आणि त्याप्रमाणे मला काय निर्णय घेतला पाहिजे, माझा हट्ट, माझा आग्रह, माझ्या डोक्यातले विचार हे सगळे बाजूला ठेवायचे आणि परिस्थितीप्रमाणे आपण स्वतःला बदलून घ्यायचं. अशा स्वरूपाची माणसं ही जलतत्वाची माणसं असतात आणि हीच माणसं जास्त टिकाऊ जातात. त्यामुळे ही 2 नक्षत्र इतर 27 नक्षत्रामध्ये सर्वात चांगली, सर्वात श्रेष्ठ. पण काही वेळेला आपण पंच अंग म्हणतो. रास, नक्षत्र, चरण, योग आणि करण या 5 गोष्टीमध्ये नक्षत्र चांगला आहे फक्त, बाकीचं कुठं काय असा विचार करतो. तेव्हा मग आपल्याला ह्याच्यामध्ये एखादं वैगुण्य असू शकतं. त्यामुळे ही सगळी चांगलीच असतात असा माझा दावा असत नाही. त्यानंतर आपण 18 नंबरचं नक्षत्र म्हणजे ज्येष्ठा. आता ह्या 2 नक्षत्रामध्ये अनुराधा नक्षत्र जे आहे त्याच्यावर जन्मणाऱ्या व्यक्तीला शांती नाही आहे. परंतु जर ज्येष्ठा नक्षत्रावर एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला असेल तर तिला शांती सांगितलेली आहे. त्याची कारणं आहेत काही. ती करायची कधी, कशी करायची, कुठं करायची, केल्यावर फायदा काय, हा सगळा भाग नंतरचा आहे. कारण ज्योतिषशास्त्र हे धर्मशास्त्राचा पाया आहे. ज्योतिषशास्त्राने जर एखादी गोष्ट सांगितली तरच धर्मशास्त्र करतं. धर्मशास्त्र स्वतः काही करत नाही. बघा तुम्ही, लग्न करायचं आहे, मुहूर्त काढा, पत्रिका जमतात का बघा, त्यानंतर कुठला चांगला दिवस आहे बघा, त्या दिवशी मग ते मुहूर्तवेढीपासून लग्नाच्या अक्षतापर्यंत सगळे मुहूर्त हे पंचांगातून घेतलं. म्हणजे ज्योतिषशास्त्र हे धर्मशास्त्राचा सगळा बेसिक पाया आहे. अगदी तिथून पुढच्या गोष्टी सगळ्या ठरतात. म्हणून धर्मशास्त्र जर कळायचं असेल तर ज्योतिषशास्त्राची बेसिक बैठक ही चांगली असली पाहिजे. ती जर चुकीची असेल तर कदाचित तुमचे निर्णय चुकतील आणि तुम्हाला चुकीची फळाफळ मिळतील. त्यामुळे ही बैठक चांगली असणं प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. पण ते असेलच असं सांगता येणार नाही. त्यामुळे ज्येष्ठा नक्षत्राची शांती सांगितलेली आहे. त्याला काही कारणं असतील, त्याची देवता कुठली, अमकं तमकं, तो भाग नंतरचा आहे. आपण जेव्हा शांती प्रकरण बघणार तेव्हा तुम्हाला या गोष्टीमध्ये क्लिअर मी सांगेन सगळं. हे नक्षत्र आहे ते आद्य नाडीचं आहे. आद्य नाडी म्हणजे काय? कफ प्रकृती. कफ प्रकृती असेल तर त्या व्यक्तीला कोणत्या स्वरूपाचे त्रास असतात, कफ म्हणजे काय हे एकदा आपण त्यानंतर समजून घेणार आहोत. हे कुठं बघणार आहोत? कफ प्रकृती म्हणजे काय, गुणमिलन बघणार. तेव्हा ह्या 2 नाड्या आपण म्हणतो का एक नाडीची म्हणू नको, दोघंही एक कफ प्रवृत्तीची. अरेच्या, दोघंही एकाच सारख्या आजारी, तर ह्यांची संतती कुठल्या प्रकारची होणार? त्याच प्रकारची. म्हणून ते एक नाडी वगैरे प्रकरण जे आहे त्याचा विचार तिथे करायचा आहे. मग आपण बघणार आहोत की आद्य नाडी म्हणजे कफ प्रवृत्ती, राक्षसगणाचा विचार आहे. हे नक्षत्र राक्षसगणाचं आहे. एक नक्षत्र देवगणाचं, एक नक्षत्र राक्षसगणाचं. राक्षसगणामध्ये आपण बघतो की हे लोक थोडेसे आदाशी, सगळ्या गोष्टीमध्ये खाणं पिणं जगणं वागणं ह्यामध्ये आदाशी असतील. काहीही कारण नाही, रस्त्यात गर्दी आहे, लोक माणसं आहेत, तरी सुद्धा राक्षसगणाचा माणूस गाडी हॉर्न दाबून प्या 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 कर पळवायला गरज काय? आपल्याला गडबड आहे का? मग गाडी कशाला घेतली? अरे बापरे, आदाशी आहेस काय? होय, राक्षसगणाचा आहे. काही कारण नाही, पुढं कुठं जाऊन काय आपल्याला काय करायचं नाहीये, लवकर पोचायचं. मग हळू जा ना. नाही नाही, हॉर्न वाजव प्या प्या करत माल तर धक्का मारतच जाणार. राक्षसी आहे, प्रवृत्तीच आदाशी आहे, त्याला काय आपण करू शकत नाही. तिर्यंक स्वरूपाचं मुख आहे. म्हणजे काय? ही दोन्ही नक्षत्र वर्तमानात जगणारी आहेत, वर्तमानाचा विचार करणार आणि वर्तमानातच जगतात. त्यामुळे ह्या दोन्ही नक्षत्राचं वैशिष्ट्य असं की जरी शेजारी शेजारी असली तर ती वर्तमानात जगतात. त्यामुळं या नक्षत्रांचं वैशिष्ट्य काय, तर ही नक्षत्र फार पुढचा किंवा फार मागचा विचार करून मानसिकदृष्ट्या त्रास करून घेत नाहीत.
त्यामुळे ह्या नक्षत्रांचं अतिशय चांगल्या स्वरूपाचं लक्षण तेच आहे की ह्या नक्षत्रामध्ये माणूस जास्त करून त्रासदायकपणे जगत नाही. आता ह्या नक्षत्रामध्ये ही जी दृष्टी जी आहे ती मंद आहे अनुराधाची, पण ज्येष्ठाची मात्र चिबीट आहे. चिबीट म्हणजे काय, तर साधारणपणे एका व्यक्तीला आपलं बरोबर काय आणि चूक काय हे कळण्यासाठी जी एक दृष्टी लागते त्याला चिबीट असं म्हणतात. समोरच्या माणसाला जर पैसे द्यायचे तर तो बुडवेल का नाही बुडवणार ह्याचा अंदाज ज्या माणसाला योग्य तऱ्हेने येतो तो चिबीट. आपण म्हणतो बघा माणूस चॅप्टर आहे बरं का, बट इज चॅप्टर इज इंग्लिश नेम, परंतु चॅप्टर म्हणजेच काय तर चिबीट हे मराठीमध्ये आलं. चॅप्टर आहे बरं का हा असं आपण म्हणतो. ते लहानपणापासून आपण त्या मुलांचे वगैरे चॅप्टरपणा लक्षात येत असतो. आपल्या काही कळत नाही, दोन वस्तू सारख्या आहेत पण दुसऱ्याला देताना तो काय करणार थांबा नीट बघेल आणि मग खराब वस्तू त्याला दिली स्वतः चांगले ठेवेल, काही फरक नाही पडत. पण ते बघताना सुद्धा तेवढी बुद्धी असणं त्यात गरजेचं असतं. त्यामुळे हा चिबीट. आणि वृश्चिक रास ह्याची पण वृश्चिक अनुराधाची पण वृश्चिक, दोन्हीची पण वृश्चिकच आहे. आता बघा चिबीट हा जो स्वरूपाचा प्रकार कसा आहे, एका माणसाने एकदा रिझर्वेशन करायला तो माणूस आला होता. मी पण रिझर्वेशन करायला गेलो होतो. रिझर्वेशन केलं मी 2 नंबर म्हणजे एकच तिकीट घेतलं रिझर्वेशनचं. 3 लोकांचं बाकडं होतं, एस टी मधलं रिझर्वेशन आहे आणि त्या माणसानं 2 बाकडे घेतली, 2 रिझर्वेशन केले 2 सीटची. आणि नंतर 8 दिवसानंतरचा प्रवास होता. मी लांब एका प्रवासाला निघालो होतो परभणीला. आणि जेव्हा आम्ही गाडी लागली तेव्हा आलो तेव्हा मी अगोदर जाऊन बसलो, माझं सीट कोपऱ्याचं होतं. आता आतमध्ये 2 खिडकी पैसे का नाही अलीकडे एक, बायको म्हणते मी खिडकी पैसे बसणार. आता ह्यानंच 2 तिकीटं काढली. तिकिटाचे जे 2 नंबर होते त्यांना तिकीट खिडकीचा जो नंबर होता त्याच्यावर स्वतःचं नाव टाकलं आणि म्हणलं हे बघ त्यांनी मला नाव टाकून दिलंय, या नंबरला इथं बसायचं आहे. उद्या त्यांनी विचारलं उठवलं पुरुषाचं नाव आहे आणि बाई कशी काय म्हणले तर आपल्याला हाकलतील खाली, नको मी तिथं बसणार आहे. त्याला बसायचं होतं तिकडं कारण थुंकायची सोय होती, त्यामुळं तो तिकडं बसला. हा चिबीट तिला फसवला आहे ना, कुठे बसला तर चाललं असतं. पण ही माणसं इतकी चिबीट, ज्याला आपण शब्द वापरतो चॅप्टर, तशी ही चॅप्टर माणसं असतात आणि आपल्याला शेवटपर्यंत समजत नाही. मला बसल्यावर हे लक्षात आलं की अरे काय असं आलं, मला पण बोलता येईना. आणि मग तो तिकडं बसला आणि बाईमध्ये बसल्या. खरं तर त्या बाईना तिकडं बसून तो माझ्या शेजारी बसायला हवा होता वास्तविक व्यवहारानं, पण तो नाही म्हणला, मला थुंकायची सवय आहे. म्हणल्यानंतर तो सगळी काढली त्यानं तंबाखू लगे. मग ही माणसं काय वाटेल ते होऊ दे, मी तिकडं बसणार असं जर म्हणले असतील तर तो चिबीट स्वरूपाचा माणूस आहे. हे तिथल्या तिथं आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि आपण विचार करतो तेव्हा आपल्याला रोज ह्या स्वरूपाची माणसं आपल्याबरोबर दिसतात. ही रास आहे वृश्चिक. वृश्चिक राशीमधलं हे अतिशय सुंदर नक्षत्र ज्येष्ठा, याची शांती करतात त्याचं कारण असेल, परंतु आपल्याला का करतात हे त्यावेळी बघायला मिळेल. विप्रवर्णी आणि जलदूती. विप्रवर्ण म्हणजे काय, ह्या लोकांची विचार करण्याची क्षमता चांगली असते. म्हणजे जरी समजा विप्रवर्ण असला, चिबीट स्वरूपात असला, तरी लोकांना आपल्या विचारामुळे हानी होणार नाही, माझा फायदा होईल पण त्याचा तोटा झाला नाही चालत, त्याचा तोटा होणार नाही याची काळजी जास्त घेतील, पण माझा फायदा मात्र व्हायलाच पाहिजे असा विचार करणारी विप्रवर्णी रास. आणि जलतत्वाची म्हणजे काय, जिथं जाईल तिथं आपल्या स्वतःला आपल्या त्या पद्धतीप्रमाणे बदलून घेण्याचा प्रकार आणि आपण छान जगण्याचा. काही तक्रार नाही, किरकिर नाही, तक्रार नाही, किरकिर नाही आणि त्याबद्दल तोंड वाकडं करणार नाही किंवा कुठं त्याबद्दल चुकीचं बोलणार नाही. एवढं चांगलं छान 300 रुपयाचं जेवण जेवणारा माणूस जेव्हा बाहेर येतो तेव्हा जर तो शूद्रवर्णी असेल तर बडीशेप खाताना जर एखादा त्यात खडा असला तर त्या सगळ्या जेवणाला नव्हतं, कसलं काय जेवण राव, बडीशेपमध्ये खडे होती. हा म्हणजे मोफत मिळाला. तर बडीशेप मधल्या एका खड्यामुळे जेवणाला नाव ठेवणारा माणूस 100% शूद्रवर्णी असला पाहिजे. तो म्हणेल असू द्यावं एखाद दुसरा असा निघायचा, पण जेवण छान मालकांना भेटून सांगून, आपण ज्याला म्हणतो की जेवण फार सुंदर होतं बरं का, आचार्याला सुद्धा भेटून सांगून देणारा हा माणूस विप्रवर्णी आणि जलतत्वाचा. एखाद्या चांगल्या गोष्टीची तारीफ करून त्या लोकांना शाबासकी देऊन छान आहे असं सांगून त्यांना आनंद मिळवून देणारा हा माणूस यामध्ये येतो. हे दोन्ही राशी या स्वरूपात, दोन्ही नक्षत्र या स्वरूपाचे आहेत. त्यामुळे विचार करूया याचा अभ्यास आपण करत असताना ह्या दोन्ही नक्षत्रांमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. तर ह्या दोन्ही नक्षत्राची लोक आपल्या समोर येणार आहेत, आपण त्यांचा अभ्यास करणार आणि त्यानंतर आपण त्यांना काय सांगणार असू तर आपल्याला ह्या नक्षत्रांची सगळी माहिती असली पाहिजे. आपण विचार करा, वाचा, अभ्यास करा आणि शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, काय लागलं तर मला विचारा. आपण ह्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या ह्याच्यामध्ये ह्याच्यानंतरचा 15 नंबरचा भाग आणि तो म्हणजे कुठला
तर वानर योनी, म्हणजे 12 नंबरचा खरं तर वानर योनी, पण 15 नंबरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आज आपण इथंच थांबूया.